जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे भटकंती विद्याता अशाच आपल्या विभागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आता आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामधील साखरगड येथील अंबाबाईचं मंदिर पाहायला, जे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. त्याच्या दर्शनाला आलो आहे. हे मी आता तुम्हाला दाखवलं, त्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांनी आपण सर्व वरती येतो. आता त्याचं काम चालू आहे आणि गाडीसुद्धा येते इथं जागेवरती. ह्या ह्या गाड्यासुद्धा येतात आणि हे समोर मंदिराचे काही, हा समोर दरवाजा आहे मंदिराचा, हा समोरचा दरवाजा आहे आणि त्याच्या साईडलाच बुरुज आहे आणि समोर कळस बघा मंदिराचा. तर चला आपण जाऊन दर्शन घेऊयात मातेचं. इथून आपल्याला कल्याणगड, जरंडेश्वर आणि वर्धनगड दिसतो. साखरगड डोंगर रांगेवरती वसलेलं हे अंबाबाईचं खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. तर आपण, मातेची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला मंदिराच्या सुद्धा खूप छान असे कोरीव असे शिल्प आहेत. तर चला जाऊन पाहू आपण. ह्या प्रथम दरवाजामधून आपण मंदिराच्या आतमध्ये जेव्हा एंट्री करतो ना, तेव्हा ह्या शेवटच्या पायरीवरती एक शिलालेख कोरलेला आहे. काय लिहिलं आहे माहीत नाही आपल्याला, पण ह्या पायरीवरती एक मोठा शिलालेख कोरलेला आहे. ह्या अशा दगडामध्ये कोरलेल्या शिला आहेत बघा आजूबाजूला, आणि हे लाकडी खांब आहेत, हे पण पुरातनच आहेत. आणि समोर ही नंदीची मूर्ती, छान कोरीव मूर्ती आहे बघा, सुंदर. आणि आजूबाजूला सुद्धा ह्या काही मूर्ती आहेत देवी देवतांच्या. आणि हे समोर अतिशय भव्य आणि उंच असं ही दीपज्योत बघा, बरीच मोठी आहे, जुनी आहे, छान कोरीव अशी आहे, बरीच मोठी दीपज्योत आहे ही. आणि हिच्या शेजारी अजून 2 दीपज्योत आहेत, हे पहा. आणि हे समोर लाकडामध्ये मंदिर, आतमध्ये दगडामध्ये कोरीव मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. हे पहा, ह्या दगडी खांबांवरती सुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहेत. तसंच या समोरच्या भिंतीवरती सुद्धा मूर्त्या कोरल्या आहेत आणि याच्या अपोजिट भिंतीवरती सुद्धा कोरलेल्या आहेत.
थोड़ा सा हाँ म्हणजे टेटस काही नाही मार्केट बंद असतात मुंबई पुन्हा रविवारी आज गाड्या भरत नाही शनिवारी मग मला चला वेळ आहे मुलांना सुट्ट्या द्या देवीला जाऊन येऊया म्हणला हे आपण हे मगाशी दीपज्योत पाहिल्या तर ही दीपज्योत 1852मध्ये बांधलेली आहे आणि त्याला 2 ते 2.5 हजार रुपये खर्च झाला आहे असं इथं उल्लेख केलेला आहे या दगडामध्ये. मंदिराच्या संपूर्ण गोलवेड्यावरती कासवाचे शिल्प खाली दगडामध्ये कोरीव लावलेले ते बघा असे मी तुम्हाला दाखवतो ते संपूर्ण गोलवेड्यावरती.